मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंढे यांचा गंभीर आरोप. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील भीषण रेल्वे अपघात. रेल्वे प्रशासनाचा जीवघेणा निष्काळजीपणा उघड. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे. कसाराकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून 5 प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना थरकाप उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. ही बाब धक्कादायक आहे. गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. ही बाब नवीन नाही, मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची? कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. मुंढे यांनी यावेळी पुढील मागण्या मान्य केल्या आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी. मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान ₹25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी. दरवाजामध्ये लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ चालू करावी. लोकल गाड्यांचे फेऱ्या वाढवून गर्दी कमी करण्याचे धोरणात्मक पावले उचलावीत. सदर घटना ही केवळ अपघात नसून ती व्यवस्थेतील दोषांचे भयावह दर्शन आहे. जेव्हा जनतेचा जीव धोक्यात येतो तेव्हा तो केवळ दुर्दैवी अपघात म्हणून सोडवणूक करणं ही संवेदनाशून्यता आहे. रेल्वे प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, असे रोहिदास मुंढे यांनी म्हटले आहे. स्टार न्यूज ब्युरो, मुंबई.